नमस्कार. लेटेस्ट अपडेट CET सेलचं. तुम्ही जर समजा नीटच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेतलेला असेल, यावर्षी तुम्हाला MBBS BDS अगदी फिजिओथेरपीपर्यंत ॲडमिशन करायची असेल, तर नोटीस नंबर 1 CET सेलची जरी तुम्ही बघितलेली असेल तरी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी कव्हर करतोय. ऐकणं थोडं गरजेचं आहे, पण तुम्हाला जर समजा इन्फॉर्मेशन आता सध्या नाही आवश्यक असं वाटत असेल तर व्हिडिओला स्किप करू शकता. विद्यार्थ्यांचं बरंचसं भविष्य अशा येणाऱ्या नोटीसवर इथनं समोर अवलंबून असणार आहे, तर त्यामुळे आपण कधी पण अपडेट राहिलेलं चांगलं. आपला विद्यार्थी जरी व्हिडिओ बघत नसेल तर पालकांनी थोडं काळजीपूर्वक ह्या गोष्टी ऐकायला पाहिजे. बघा, ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 2024-25. तर ही जी नोटीस नंबर 1 आहे, तर हा फक्त ओनली स्टेट कोटा आहे. स्टेट कोटा म्हणजे हे बघा, 2 कोटा असतात. एक असतो स्टेट कोटा. तर स्टेट कोटामध्ये आपण 85% स्टेट कोटा असं याला म्हणतो. तर यामध्ये मेरिट लिस्टनुसार पण अलॉटमेंट होतात आणि दुसऱ्या म्हणजे IQच्या म्हणजे मॅनेजमेंटच्या सुद्धा अलॉटमेंट मेरिट लिस्टनुसार होतात. तर तो हा कोटा आहे. आणि दुसरा एक कोटा असतो की ज्याला आपण CET सेलचा AIQ कोटा म्हणतो, ऑल इंडिया कोटा. हे 15% असतं दुसरं. तर याची नोटीस अजून आलेली नाही, लक्षात घ्या. याची नोटीस ही नाही 15%ची, ही नोटीस 85% स्टेट कोटाची आहे. 2 कोटा आहे, एक 85%, लक्षात येत आहे का? एक 85% आणि दुसरा कोटा आहे 15%. आता ही जी नोटीस आहे तर ही कोणत्या कोटासाठीची आहे? 85 साठीची. 15ची नोटीस नंतर येईल, त्याचं वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशी चालेल बघा. सगळ्या कोर्सेसचं रजिस्ट्रेशन एकदाच होणार आहे आणि जे पण रजिस्ट्रेशन वगैरे सगळं आहे तर याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईनच रजिस्ट्रेशन करावं लागेल. असं काही नाही की तुम्ही एखाद्या माणसाला भेटले आणि त्याला सांगितलं मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दे आणि त्यांच्याकडे पैसे वगैरे सगळे जमा करून दिले, असं काही चालणार नाही. आता बघा, सिरियल नंबर 1 ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला आणि हे रजिस्ट्रेशन 17 तारखेपासून म्हणजे आजपासून 23 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत चालणार आहे. 17 पासून तर 23 तारखेपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. आता जर समजा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर त्याच दिवशी तुम्ही फी पे करणार आहे. पण जर समजा तुम्ही फी पे जर नसेल केली त्या दिवशी तर तुम्ही 23 तारखेला रात्री 11:59 फी पे करू शकता. पण असं करू नका. तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, एखादं 2 डॉक्युमेंट्स कमी आहे त्यामुळं पेमेंट होत नसेल किंवा मग समजा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पण काही अडचणी आल्या तर पेमेंट हे दुसऱ्या दिवशी करून टाका, जास्त वेळ थांबू नका. आता यानंतर अपलोडिंग कलर स्कॅन डॉक्युमेंट, तर हे सुद्धा तुम्हाला 23 तारखेच्या दरम्यानच अपलोड करायचे. तर या 3 प्रकारचं जे पण इव्हेंट आहे तर हे आपल्याला या नोटीसमध्ये दिलेले आहेत. आणि चॉईस फिलिंग कधी करायची, नंतर मग अलॉटमेंट कधी होणार, कॉलेज जॉईन कधी करायचं, असंख्य प्रश्न असतात विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये. पण सध्या चॉईस फिलिंगबद्दल कोणतंही अपडेट नाही. सध्या राऊंडबद्दल कोणतंही अपडेट नाही. रजिस्ट्रेशनची विंडो ओपन झालेली आहे. रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा. आणि हे जे शेड्यूल्ड आहे तर हे सगळं हे MCC नुसार जे आहे AACCC नुसार हे सगळं चालत असतं. आणि हे या शेड्यूलनुसार तुम्हाला कलर्ड स्कॅन डॉक्युमेंट्स जे असतात तर ते अपलोड करायचे असतात. स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स, थोडक्यात तुम्ही झेरॉक्स वगैरे स्कॅन करू नका. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करा, त्यासाठी स्कॅनर आवश्यक आहे. मोबाईलमध्ये पण स्कॅनर असतं पण त्यामधून तुम्ही ते स्कॅन करू नका, लक्षात घ्या. डॉक्युमेंट्स ब्लर होतात. ओके. आता यानंतर जे काय समजा डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे, खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जर आतापर्यंत जिजाऊ अकॅडमीचं जर पेड काउन्सिलिंग तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्की आता जॉईन करू शकता तुम्ही, कारण काही दिवस अजून संधी उपलब्ध आहेत व्हॉट्सअप काउन्सिलिंग जॉईन करण्याच्या. किंवा मग तुम्ही आमच्या ॲपचं काउन्सिलिंग सुद्धा घेऊ शकता. ते थोडं डिस्काउंटमध्ये सुरू आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही नक्कीच निर्णय घेऊ शकता. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.